गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना. प्राध्यापक परबत सरांचा नमस्कार आणि ज्ञानगंगा एज्युकेशनवर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे आज, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लाय, हा टॉपिक सुरू करायचा आहे. त्याची थेअरी आपण दोन पार्टमध्ये घेणार आहे, फर्स्ट आणि सेकंड, आणि MCQज असं थर्ड पार्टमध्ये. थोडी थेअरी आपल्याला बोर्डाने जे काय लिहिलेलं आपलं पुस्तक, त्याच्यामध्ये थोडा मी बदल करणार आहे, पण त्याच्या स्टिक्स सांगणार आहे. काय केलं, बोर्डाने जे पुस्तक लिहिलं किंवा बाकीचे ऑथर CBSE हे ते वेगवेगळे कन्सेप्ट किंवा थोडे मांडणी वेगळ्या टाईपने केलेली असते, सिम्बॉल वेगळ्या टाईपने केलेले असतात. त्यामुळे आपण बोर्डाच्या अनुसारच चालणार आहे, पण फक्त काही काही ठिकाणी सिम्बॉल आम्हाला जे नाही पटत बुद्धीला ते आम्ही बदल नाही करत. त्यामुळे त्यानुसार आपण ते करणार आहे, फक्त त्याच्या स्टिक्स सांगणार आहे मी. आणि हे जे आहे ते सोपं होण्यासाठी, एकदम सोपं होण्यासाठी आपण त्या मेथड्स अवलंबतो. तर ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लाय, ह्या टॉपिकमध्ये आपण ॲटमच्या संदर्भात, ॲटम जो काय आहे, ॲटम नेमका, ॲटमचा जेव्हा शोध लागला तर ॲटम हा नेमका कसा आहे, काळा आहे का निळा आहे, त्रिकोणी आहे का चौकोनी, त्याच्या संदर्भात वेगवेगळे स्टडी केला गेला सायंटिस्टनी आणि वेगवेगळ्या जणांनी थिअरी मांडली. लाईटच्या संदर्भात जशा थिअरीज मांडल्या होत्या, तसं ॲटमच्या संदर्भात अनेक थिअरी मांडल्या. त्याच्यातल्या 4 थिअरी, पहिली थिअरी जी आहे ती डाल्टन्स थिअरी. डाल्टन्स हे ॲक्च्युली मांडली, त्याच वेळेस डायरेक्ट रिजेक्ट केली, त्यामुळे ती मी लिहितच नाही. 4 थिअरी त्याच्यापैकी डाल्टन आपण डायरेक्ट कॅन्सल केलं. ती ज्यांनी मांडली सायंटिस्ट डाल्टन, ती त्याच इन्स्टंटला म्हणजे डिलीट हे केलं, ॲक्सेप्टच नाही केली सायन्सने. दुसरी थिअरी जी आहे ती थॉम्सन, थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. थॉम्सनने त्याच्या संदर्भात असं थिअरी मांडलेली, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. जे काय थिअरी मांडले त्याला ते मॉडेल म्हणलं. पुढची आहे रुदरफर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. कळण्या इतकं लिहितो मी फास्टमध्ये, कारण आपल्याला तिथं वेळ नाही घालवायचा. आणि तिसरी आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर याच्यापैकी थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आपल्याला फार इथं गरज नाही, तरी पण एक बॅकग्राऊंड म्हणून मी बोलतो. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये थॉम्सननी जे काय म्हणलं, ॲटॉमिक मॉडेल थॉम्सननी सांगितलं ॲटम हा स्पेरिकल शेप आहे आणि त्या स्पेरिकलमध्ये असे पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये असे इलेक्ट्रॉन्स रँडमली डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. तर हे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलचं बेसिक आहे. म्हणजे काय, ॲटम इज अ स्पेरिकल हॅविंग पेअर शेप्ड आहे, हॅविंग इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह चार्ज रँडमली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ऑल दी स्पेअर, हे थॉम्सननी म्हटलं. आणि मग ते त्यावेळेस थोडं ॲक्सेप्ट केलं, पण त्याचे मेन दोन ड्रॉबॅक्स आहे का ते स्पेक्ट्रल लाईनच्या संदर्भात एक्सप्लेनेशन नाही देत. दॅट डज नॉट गिव्ह दी लाईन स्पेक्ट्रा, एक्सप्लेनेशन अबाउट लाईन स्पेक्ट्रा, एक्सप्लेनेशन अबाउट लाईन स्पेक्ट्रा, लाईनच्या स्पेक्ट्रा, त्याच्या संदर्भात एक प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही देत. आणि दुसरं आहे अल्फा स्कॅटरिंग. ॲटमच्या संदर्भात ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. लाईन स्पेक्ट्रा येतो, ॲटमचा स्पेक्ट्रा जो येतो तो लाईन स्पेक्ट्रा येतो, आणि ॲटम काय जे स्कॅटरिंग होणार आहे अल्फा पार्टिकलचं, ते स्कॅटरिंग जे येते, अशा दोन गोष्टी आहे. ह्या दोन गोष्टी जे मॉडेल एक्सप्लेन कराल दॅट इज ॲक्सेप्टेड मॉडेल. त्यामुळे हे रिजेक्ट केलं, कारण ह्या दोन्ही गोष्टी ते देत नाही. पुढचं आहे खऱ्या अजून एक 3 गोष्टी आहे, ते स्टेबल पण पाहिजे, अशा 3 गोष्टी. तर याच्यानुसार आहे जे काय थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल ॲक्च्युली स्टेबल आहे, कारण पॉझिटिव्ह चार्ज जेवढा आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं नेट चार्ज ऑन द ॲटम इज 0, त्यामुळे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि इट इज स्टेबल, असं थॉम्सननी म्हणलं.
ठीक आहे, ते रिजेक्ट केलं ह्या दोन गोष्टीमुळं. पुढचं ऐकायचं रुदरफर्ड ॲटॉमिक मॉडेल. रुदरफर्ड ॲटॉमिक मॉडेल आणि बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये थोडा किंचित फरक केलेला बोर्सने थोडा थोडा किंचित फरक केला. त्यामुळे रुदरफर्ड्स मेन ऐकलं का बोर्स आपण एका 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 वाक्यात संपतं. तर रुदरफर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी म्हणलं ॲटमच्या सेंटरमध्ये असं काहीतरी सेंट्रल कोर दॅट इज कॉल्ड न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये सर्व पॉझिटिव्ह चार्जेस इन द न्यूक्लियसमध्ये असतं आणि ऑलमोस्ट ऑल सगळं नाही पण मॅक्सिमम मास जे आहे ते ॲटमचं न्यूक्लियसमध्ये असतं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑलमोस्ट ऑल मास इन द ऑफ द ॲटम लाईज इन द सेंट्रल कोर दॅट इज कॉल्ड न्यूक्लियसची रेडियस जी आहे ती 10⁻⁻15 मीटर असते. हे साधे साधे शब्द मी बोलतो कारण आपल्याला त्याचे पुढं कॅल्क्युलेशनला लागत असतात. आणि ते नंतर मग इलेक्ट्रॉन जे ते ॲटमच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्ड होतात. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्ड इन अ सर्क्युलर ऑर्बिट राऊंड द ॲटम इन अ डिफरंट रेडियाय. तर टोटल ॲटमची ही काय आहे, टोटल न्यूक्लियसची रेडियस आहे 10⁻⁻15. ॲटमची रेडियस आहे 10⁻10 मीटर. ॲटमची रेडियस 10⁻10 आहे आणि न्यूक्लियसची 10⁻50 व्हेरी स्मॉल झाली कम्पॅरेटिव्हली. हे ॲटमची रेडियस आहे 10⁻10 रेडियस ऑफ द ॲटम. तर इथं मेन एवढंच लक्षात घ्यायचं का इलेक्ट्रॉन जे आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते रिव्हॉल्ड इन सर्क्युलर ऑर्बिट राऊंड द न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज जेवढा आहे टोटल पॉझिटिव्ह चार्ज आणि टोटल निगेटिव्ह चार्ज जो आहे तो सारखा असतो. त्यामुळे टोटल नेट चार्ज ऑन द ॲटम इज 0, देअरफॉर इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालं. ते न्यूट्रल झालं. पुढचं ऐकायचं आता. हे अल्फा स्कॅटरिंगच्या संदर्भात एक्सप्लेनेशन देऊ शकतं पण स्पेक्ट्रल लाईनच्या संदर्भात. स्पेक्ट्रल लाईन म्हणजे ॲटमचा जो स्पेक्ट्रा आहे तो लाईन स्पेक्ट्रा काय येतो त्याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन नाही देत. तर हे मॉडेल पण अनस्टेबल आहे. त्यामुळे हे मॉडेल पण अनस्टेबल आहे. आता थोडं नीट ऐकायचं. तर अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी, आइन्स्टाईन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी, जेव्हा न्यूक्लियस भोवती असा गोल फिरतो, न्यूक्लियस भोवती गोल फिरतो, त्यामुळे त्याची एनर्जी कमी होत जाणार. त्यामुळे तो असा इलेक्ट्रॉन जो आहे तो एनर्जी कमी होत जाणार. त्यामुळे त्याची रेडियस ऑफ द ऑर्बिट कमी होत जाणार आणि मग तो फायनली फॉल्स इन टू द न्यूक्लियस. असं व्हायला पाहिजे आइन्स्टाईन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीच्या बेसिकनुसार असं व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याची एनर्जी कमी होत चालली. हायर एनर्जी ऑर्बिटमधनं तो असा मधी अशा स्पायरल टाईपने त्याची मोशन होऊन फायनली दॅट फॉल्स इन टू द न्यूक्लियस असं व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे त्याच्यापासून येणारा स्पेक्ट्रा जो आहे तो लाईन स्पेक्ट्रा न येता कंटिन्युअस स्पेक्ट्रा येईल. त्यामुळे इथं लाईन स्पेक्ट्रा नाही आहेत. रुदरफर्ड ॲटॉमिक मॉडेलच्या बेसिकनुसार इथं लाईन स्पेक्ट्रा नाही आहेत. इट इज अ कंटिन्युअस स्पेक्ट्रा येतो. त्यामुळे इट इज ऑल्सो डिस्कार्डेड कारण ॲटमचा स्पेक्ट्रा जो आहे तो लाईन स्पेक्ट्रा आहे. आता थोडं नीट ऐकायचं. आता बोर्सने काय केलं, फक्त एक वाक्य त्याच्यात ॲड केलं. बोर्स ॲटॉमिक मॉडेल त्याने बाकीचं सर्व आहे ते मान्य केलं. फक्त त्याने काय सांगितलं, इलेक्ट्रॉन असा न्यूक्लियस भोवती कोणत्याही ऑर्बिटमध्ये रिवॉल्ड होत नाही. इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती असा कुठेही रिवॉल्ड नाही होत. तर तो स्पेसिफिक काहीतरी विशिष्ट ऑर्बिटमध्ये रिवॉल्ड होतो आणि त्या ऑर्बिटमध्ये तो एनर्जी बाहेर सोडत नाही. एनर्जी डज नॉट
इमिटेड म्हणा किंवा रेडिएशन्स, इलेक्ट्रॉन डज नॉट रेडिएशन्स एनर्जी इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट. एवढंच त्यांनी म्हणलं. तर इलेक्ट्रॉन जो येते दॅट ऑर्बिट इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट, कुठेही ऑर्बिट न होता, कुठेही असा रिव्हॉल्व न होता, तो असा स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतो का, ज्या करून त्या ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होत असताना तो त्याच्यातून रेडिएशन बाहेर सोडत नाही. एवढं वाक्य ॲड केलं फक्त. दॅट रिवॉर्ड इन डज नॉट रिवॉर्ड इन ए ऑर्बिट, इट रिवॉर्ड इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. इन दॅट ऑर्बिट इलेक्ट्रॉन डज नॉट रेडिएट्स द एनर्जी. एनर्जी रेडिएट करत नाही. त्यामुळे तो लाईन स्पेक्ट्रा येतो का कंटिन्युअस. आत्ता आपण पाहिलं तो कंटिन्युअसचा अर्थ कंटिन्युअस असा आला असता, तर तो रेडिएटच करत नाही, त्यामुळे स्पेक्ट्रा येणारच नाही. इलेक्ट्रॉन जर एनर्जी रेडिएट करत नाही तर तिथं स्पेक्ट्रा कंटिन्युअस येणार नाही आणि लाईन येणार नाही. त्यामुळे तिने आता अजून एक दुसरं वाक्य ॲड केलं. तर इलेक्ट्रॉन जेव्हा रिवॉर्ड होतो न्यूक्लियस भोवती स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतो, असा विशिष्ट ऑर्बिटमध्ये. तर तो रिवॉर्ड होत असताना तो समजा इथं असेल इलेक्ट्रॉन, तर तो त्या ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होत असताना एनर्जी बाहेर सोडत नाही. दॅट डज नॉट रेडिएट्स एनर्जी इन दॅट स्पेसिफिक पर्टिक्युलर ऑर्बिट. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि मग त्यामुळं तिथं स्पेक्ट्रा येणारच नाही. तर लाईन स्पेक्ट्रा काय येतो त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं. तर इलेक्ट्रॉन जेव्हा ऑर्बाईट होत असतो तेव्हा तो त्या ऑर्बिटमधनं, म्हणजे हायर ऑर्बिट जे आहे ते समजा एन इज इक्वल टू 1, एन इज इक्वल टू 2, याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. एन इज इक्वल टू 3, एन इज इक्वल टू 4. केमिस्ट्रीशी रिलेटेड टॉपिक हा. आपलं केमिस्ट्रीमध्ये ॲटमचं स्ट्रक्चर संदर्भात सर्व अभ्यास झालेला आहे, तरी पण आपला इथं आपण करतोय. तर इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणत्या तरी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होत असताना एनर्जी सोडत नाही, रेडिएशन्स बाहेर सोडत नाही. त्यामुळे तिथं कोणताच स्पेक्ट्रा येणार नाही, कंटिन्युअस नाही येणार आणि लाईन पण नाही येणार, लाईन स्पेक्ट्रा पण नाही येणार. तर त्यामुळं तो तर लाईन स्पेक्ट्रा येत असतो इलेक्ट्रॉनचं, म्हणजे कोणत्या ॲटमपासून लाईन स्पेक्ट्रा येतो. तर इथं मग त्याने काय म्हणलं दुसरं स्टेटमेंट, तर इलेक्ट्रॉन जो आहे तो हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये फार वेळ थांबत नाही. तो तिथनं लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, स्टेबल स्टेटला येण्याचा प्रयत्न करतो. जेवढा हायर एनर्जी ऑर्बिट असेल तेवढा तो अनस्टेबल राहील. तर तिथं फार वेळ न थांबता दॅट तो जो आहे तो इनर मोस्ट ऑर्बिट, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन इज इक्वल टू 1, तिथं येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो समजा इथं असेल तर इथनं अशी जंप घेईल. त्यामुळे इथं हायर एनर्जी, इथं लोअर आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे इथून एक लाईन स्पेक्ट्रा बाहेर पडणार आहे. इथनं एक, म्हणजे ह्या व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट, तर इथनं याच्या करस्पॉन्डिंग जी एक्स्ट्रा एनर्जी त्याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रामध्ये लाईन येईल. किंवा इथनं समजा परत इथं जंप घेतली तर याच्या करस्पॉन्डिंग ही पुढच्याच्या करस्पॉन्डिंग परत दुसरी लाईन येईल. किंवा इथनं डायरेक्ट जंप घेतली, डायरेक्ट पण घेता येऊ शकते, तर याच्या करस्पॉन्डिंग अशी तिसरी लाईन येईल. तर हे झालं लाईन स्पेक्ट्रा संदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन. तर बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये फार काही फरक नाही केलेला. हे कोणतं रुदरफर्ड्स ॲटॉमिक मॉडेल आहे ते जसंचे तसं त्यांनी ॲक्सेप्ट न करता फक्त एवढे 2 स्टेटमेंट त्यांनी वेगळे केले आणि आत्ता पण त्याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन केलं. तर हे झालं बोर्स ॲटॉमिक मॉडेल विच इज ॲक्सेप्टेड, म्हणजे आत्ता सायन्सने ॲक्सेप्ट केलेलं. आपण जे काढतो केमिस्ट्रीमध्ये किंवा इतर ठिकाणी ॲटमचं स्ट्रक्चर, ॲटमच्या संदर्भातला सर्व स्टडी, दॅट इज दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल, ॲक्सेप्टेड मॉडेल. ते जे आहे ते मॉडेल संदर्भ घेऊन ते काढत असतो आपण. तर पुढचं बघायचं आता. मगाशी मी बोललो आपल्याला इथं हायड्रोजन ॲटमच्या संदर्भात सगळा स्टडी करणार आहे आपण, हायड्रोजन ॲटमचा. आणि मग नंतर आपण ते इतर ॲटमला ॲप्लाय करणार आहे.
आपले सर्व कॅल्क्युलेशन फार सिम्प्लिफाईड होण्यासाठी, सर्व गोष्टी आपल्या कॉमन सेन्सने पटापट येण्यासाठी, आपल्याला MCQ सुटण्यासाठी, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी फक्त हायड्रोजन ॲटमचं काढतो आणि मग थोडी स्टिक सांगून ते इतर ॲटमला कसं अप्लाय करायचं ते आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे ते आपल्याला MCQज पटापट सुटतील आणि जे काय आपलं कन्फ्युजन होणार नाही. पुस्तकात जी मांडणी केली ती थोडी आपण त्या टाईपनी मांडणी नाही करत, थोडं वेगळ्या टाईपनी. ते आमच्या बुद्धीला पटत नाही आणि मेन म्हणजे त्याच्यात कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन व्हायला नको, आपल्याला पटापट सुटावा, त्यासाठी साधी स्टिक्स आहे, त्या वापरून आपण पुढच्या गोष्टी पटापट करणार आहे. त्यामुळे इथं आपण हायड्रोजन ॲटम घेणार आहे. हायड्रोजन ॲटम. तर बोर्सने हायड्रोजन ॲटमसाठी ॲक्च्युली बोर्सने जो आहे तो बेसिक स्टडी हायड्रोजन ॲटमवर केला आणि मग पुढं त्याने पुढच्या याच्यावर स्टडी किंवा त्याच्यानंतर रीडबर्गनी पुढं बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. तर बोर्स हायड्रोजन ॲटमसाठीचा हायड्रोजन ॲटमच्या मॉडेल संदर्भात बघणार आहे आपण. तर हायड्रोजन ॲटममध्ये ॲटॉमिक नंबर जो आहे तो झेडची व्हॅल्यू 1 असते. झेडची व्हॅल्यू 1 असते ॲटॉमिक नंबर. तर एकच इलेक्ट्रॉन असतो तिथं. एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. हे सगळ्या गोष्टी हायड्रोजनसाठी एक असल्यामुळं आपल्याला ते सिम्प्लिफाय होईल, सोपं होईल, काढणं सोपं होईल. आणि नंतर मग आपण पुढं काय करायचं ते पुढं स्टिक्स बोला नंतर. तर हायड्रोजन ॲटमसाठी बोर्सने एक्सप्लेन केलं. त्यासाठी त्यांनी 3 पॉस्ट्युलेट बनले. 3 पॉस्ट्युलेट. तर हायड्रोजन ॲटम घेतलं तर हे न्यूक्लियस झालं. इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. एकच इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह आहे आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे. प्रोटॉनवरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा मॅग्निट्यूड सारखाच असतो. तो हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह झाला. त्यामुळे टोटली हे जे काय ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम आहे, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह, त्यामुळे इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालं. इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालं. आता इलेक्ट्रॉन जो आहे तो स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतो. तर हे इथं n इज इक्वल टू 1. समजा ह्या ऑर्बिट स्पेसिफिक ऑर्बिट इथं असेल पहिलं, तर n इज इक्वल टू 1 होईल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. समजा तो इथं रिवॉर्ड होत असेल, पुढचं स्पेसिफिक ऑर्बिट इथं असेल, म्हणजे असं मध्ये कुठेही इनफायनाईट असे ऑर्बिट नाही. त्यांनी मग आत्ता बोर्सची थेअरीनुसार आपण ते कुठेही ऑर्बिट नाही होणार असं सांगितलेलं, ते लक्षात घेतलं. तर समजा इलेक्ट्रॉन ह्या पहिल्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 असेल, इथं ऑर्बिट होत असेल, किंवा पुढचं स्पेसिफिक ऑर्बिट असे इनफायनाईट स्पेसिफिक ऑर्बिट आहे, ते ॲटमला किती एनर्जी मिळाली, जेवढी एनर्जी वाढत जाईल तेवढा तेवढा इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये जाणार आहे, ट्रान्झिशन होणार आहे. ते इनर ऑर्बिटमधनं आउटर ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी किती आहे त्यानुसार. तर समजा इथं कुठेतरी इलेक्ट्रॉन आहे, तर तो काय होणार आहे, किंवा समजा मी इथं दाखवतो, फार लांब दाखवण्याऐवजी आपल्याला हे लक्षात येत नाही आपल्याला. त्याची जे काय ऑर्बाईट आहे, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, 5, 6 असे इनफायनाईट म्हणजे भरपूर ऑर्बिट्स असणार आहे. तर त्याला एनर्जी किती आहे, एनर्जी किती गेन केली त्या इलेक्ट्रॉन्सनी, त्यानुसार तो इलेक्ट्रॉन जो आहे तो बाहेरच्या ऑर्बिटमध्ये असेल. इकडे एनर्जी जास्त असते, n इज इक्वल टू 1, लोअर एनर्जी ऑर्बिट झाला. जसं जसं बाहेर जाऊ तशी त्याची एनर्जी वाढत जाते. त्यामुळे आत्ता तो ह्या इन्स्टंटला कुठेतरी इथं ऑर्बाईट होतो. तर फर्स्ट पॉस्ट्युलेट काय, बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट काय, इथं इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. तर फर्स्ट पॉस्ट्युलेट काय म्हणलं बोर्सनी, इथं जी सर्क्युलर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनला जे काय जिथं जिथं सर्क्युलर मोशन असेल, आपण याच्या आधी पाहिलं, जिथं जिथं सर्क्युलर मोशन असेल
तिथं तिथं ती मोशन मेंटेन करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो. त्यामुळे इथं जो काय सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, याला इथं सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी तो जो सेंट्रिपिटल फोर्स येणार आहे, तो सेंट्रिपिटल फोर्स याच्या आधी आपण कितीतरी वेळेस शब्द वापरलेले वेगवेगळ्या टॉपिकमध्ये, दॅट इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह आहे, न्यूक्लियसवरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तिथं जो काय सेंट्रिपिटल फोर्स निडेड फॉर दॅट सर्क्युलर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन, दॅट इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आपल्याला कळण्या इतकं इथं लिहित असतो मी, फार जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि सेंट्रिपिटल फोर्स किती असतो? सेंट्रिपिटल फोर्स किती असतो? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती येणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो येणार आहे तो काय कुलम्स लॉ अनुसार 1/4πε0 Q1 Q2 बोलतो एक मी, Q1 Q2 म्हणजेच E इंटू E म्हणजेच क्यू स्क्वेअर झाला, म्हणजे इथं E स्क्वेअर झाला, डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कुलम्स लॉ अनुसार दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आला 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आणि Q1 Q2 म्हणजेच E इंटू E, तो E स्क्वेअर झाला कुलम्स लॉच्या बेसिकनुसार. हे आलं फर्स्ट पॉस्ट्युलेटनुसार. The centripetal force needed for circular motion is provided by electrostatic force of attraction. हे पहिलं पॉस्ट्युलेट झालं. ते वाक्य जे बोललो मी ते मॅथमॅटिकली इथं लिहिलं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. हे पहिलं पॉस्ट्युलेट झालं. आता दुसरं पॉस्ट्युलेट ऐकायचं. तर इलेक्ट्रॉन जे काय इथं रिवॉर्ड होतो, त्याची जी काय अँग्युलर मोमेंटम येणार आहे, दॅट अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज angular momentum, it is always integral multiple of h upon 2π एवढी असते. तर इलेक्ट्रॉन जो काय रिवॉर्ड होतो त्याची अँग्युलर मोमेंटम एवढी असते, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2π. हे दुसरं पॉस्ट्युलेट झालं. आणि तिसरं पॉस्ट्युलेट जे आहे ते काय, आत्ता आपण पाहिलं, इलेक्ट्रॉन समजा इथं फार काळ थांबणार नाही, तो स्टेबल स्टेटला येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो तिथून इथं n इज इक्वल टू 1 या ऑर्बिटमध्ये येण्याचा काय असतो प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो त्या ऑर्बिटमधनं असे इथं जंप घेऊ शकतो, इथं जंप, आणि मग इथनं इथं जंप, किंवा इथनं इथं डायरेक्ट जंप मगाशी पाहिला पण. त्यामुळे इथून इथं जर आलं तर एक्सेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन ऑफ एनर्जी एच म्यू बाहेर पडेल, किंवा इथनं इथं जंप घेतली तर एक्सेस ऑफ एनर्जी ऑफ द फोटॉन एच म्यू वेगळा म्यू येणार आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी येणार आहे. किंवा इथनं डायरेक्ट इथं ट्रान्झिशन झालं तर याच्या करस्पॉन्डिंग असं फोटॉन बाहेर पडणार आहे ऑफ द एनर्जी एच म्यू 2 म्हणा किंवा 3 म्हणा. याला फर्स्ट म्हणतो, याला सेकंड म्हणतो, याला थर्ड म्हणतो. तर याच्या करस्पॉन्डिंग वेगवेगळ्या स्पेक्ट्रल लाईन्स येणार आहे. तर थर्ड पॉस्ट्युलेट काय आहे, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट. इथलेची एनर्जी मी त्याला ई आय म्हणतो पाहिजे तर, इनिशियल एनर्जी ऑर्बिट. आणि इथं जे काय आलं फायनलला, इथून कुठं येऊ, इथल्याच्या एनर्जीला मी एफ म्हणतो. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन इनिशियल म्हणजेच आउटर ऑर्बिट, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन एफ म्हणजेच फायनल ऑर्बिट. इथली एनर्जी जास्त आहे, इथली एनर्जी कमी आहे. त्यामुळे जे काय एक्सेस ऑफ एनर्जी जे येणार आहे, जास्त मायनस कमी, हे जे काय डिफरन्स येणार आहे, तो डिफरन्स दॅट इज इक्वल टू ऑलवेज इक्वल टू एनर्जी ऑफ द फोटॉन. हे तिसरं पॉस्ट्युलेट झालं. तर व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट, the energy difference that is emitted in the form of photon of energy h mu. हे तिसरं पॉस्ट्युलेट झालं.
मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मी इथं असं लिहिलं. 3 पॉस्टुलेट, वेगळं काहीच नाही, इथं जे दिसतं ते. आता आपल्याला हा यल जो आहे अँग्युलर मोमेंटम मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो. आता अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन जी आहे, यल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे, आय ओमेगा येतं. हे आपण सर्क्युलर मोशनमध्ये पाहिलेलं, सर्क्युलर मोशन म्हणा किंवा रोटेशनल मोशनमध्ये, रोटेशनलमध्ये खरं पाहिलं आपण. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी, यल इज इक्वल टू आय ओमेगा काढलेलं आपण. तर आय म्हणजेच काय, आता इथं मोमेंट ऑफ इनर्शिया. इलेक्ट्रॉन जेव्हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होते तेव्हा ते काय झालं, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतं म्हणजे तिथं काय झालं, ते रिंग झाली. आणि रिंगचा आय किती असतो, एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर असतो, आयची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर आली. रोटेशनल डायनामिक्समध्ये पाहिलं, इलेक्ट्रॉन असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिवॉर्ड होतो अबाउट द न्यूक्लियस सेंटर. त्यामुळे त्या सेंट्रल ॲक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया येते एम आर स्क्वेअर रिंगची, इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजेच काय, ओमेगा म्हणजेच काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू आली किती, आर खाली आला म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू आली व्ही अपॉन आर. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू मी इथं ठेवली व्ही अपॉन आर. एक एक आर कॅन्सल झाला. त्यामुळे अँग्युलर मोमेंटम एल जे आलं ते एम आर व्ही. त्यामुळे एलची व्हॅल्यू मी त्या फॉर्ममध्ये लिहिली, एल म्हणजेच एम आर व्ही इट इज इक्वल टू पुढचं आहे तसंच. म्हणजे हे झालं सेकंड पॉस्टुलेट. सेकंड पॉस्टुलेट मी इन टर्म्स ऑफ द अँग्युलर मोमेंटम जे बेसिक होतं ते मी कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं, लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे आपल्याला लागणार आहे. ते झाले 3 पॉस्टुलेट. 3 पॉस्टुलेट. आता आपल्याला भरपूर एक्सप्रेशन काढायचे, थोडं बेसिक लक्षात घ्यायचं आणि कॉन्सन्ट्रेशनने लक्षात घ्यायचं. आपल्याला अनेक फॉर्म्युले काढायचे, त्या फॉर्म्युले काढण्याच्या स्टिक्स लक्षात घ्यायच्या. लक्षात कसं ठेवायचं ते लक्षात घ्यायचं. आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ते लक्षात येत असतात. फॉर्म्युले लक्षात येतात किंवा ट्रिक्स लक्षात येतात, तशा नाही राहत लक्षात. तर आपल्याला रेडियस ऑफ द ऑर्बिट काढायचे. इलेक्ट्रॉन जो काय रिवॉर्ड होतो न्यूक्लियस भोवती, इलेक्ट्रॉन जो होतो न्यूक्लियस भोवती इथं जो काय रिवॉर्ड होत असेल, समजा तो इथं असेल तर हे इलेक्ट्रॉन रिवॉर्ड होण्याचे रेडियस R1 किती येईल. इथं रिवॉर्ड होत असेल तर हे R2 किती येईल, किंवा इथं जर तो रिवॉर्ड होत असेल तर हा R3 किती येईल. म्हणजे रेडियस ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन ते काढायचं. इलेक्ट्रॉनच्या रेडियसचं एक्सप्रेशन काढायचं आहे. आणि त्याच्यावरनं मग आपल्याला बरेचसे एक्सप्रेशन येतात. ते एकदा माहीत झालं का आपल्याला हा जो म्हणजे पुढच्या कितीही एक्सप्रेशन लिहिता येतात. बाकीच्या गोष्टी काय होणार आहे ते बघणार आहे आपण. तर रेडियसचं एक्सप्रेशन काढतो आपण, एक्सप्रेशन फॉर द रेडियस. तर फर्स्ट पॉस्टुलेट बेसिक काय, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे फर्स्ट पॉस्टुलेट, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. न्यूटन कुलम्स लॉनुसार हे आलं ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यावरनं व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू येते. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार आहे, हा एक आर कॅन्सल होणार आहे इकडं जाऊन. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आली 1/4πε0 ई स्क्वेअर. हा एक एम खाली आला एम आर. ही आली व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू फर्स्ट पॉस्टुलेटनुसार. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ही आली. कॉन्सन्ट्रेशन करायचं, थोडी चूक झाली का पुढचा एकही फॉर्म्युला आपल्याला काढता येणार नाही, सर्व फॉर्म्युले चुकतील. त्यामुळं आणि फॉर्म्युले काय येतं ते मलाही माहीत नसतात. इथं आम्ही कन्सेप्ट बेसिकनुसार ते लक्षात घेत असतो. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशनने आपण काढायचं आहे. एक एक आर कॅन्सल झाला. 1/4πε0 ई स्क्वेअर अपॉन एम आर. हे एक इक्वेशन आलं फर्स्ट पॉस्टुलेटनुसार. आता सेकंड पॉस्टुलेटनुसार,
सेकंड पॉस्टुलेटनुसार आत्ता लिहिलं होतं आपण काय, एल इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ द एच अपॉन 2 पाय. एल म्हणजेच आत्ता काढला होता तो येतो एम आर व्ही. एलचं कन्वर्जन आत्ता आपण केलं होतं एम आर व्ही. त्यामुळे व्हीची किंमत जी आली ती एन इंटू एच अपॉन 2 पाय डिवायडेड बाय एम आर. हा एम आर, एम आर खाली गेला, याच्यावरनं व्ही आलं. हे दोन्ही व्ही, हा व्ही स्क्वेअर आणि हा व्ही, याच्यावरनं ह्या व्हीची व्हॅल्यू इथं टाकली, स्क्वेअर करून टाकली. साध्या साध्या स्टेप आता आपण कॉन्सन्ट्रेशनने लक्षात घेऊन त्या पानभर स्टेप लिहायच्या नाही, तरी आपण आपल्यासाठी थोड्या लिहित असतो. त्यामुळे ह्या व्ही स्क्वेअरची इथं व्हीची व्हॅल्यू जी आली सेकंड पॉस्टुलेटनुसार व्ही एवढा आहे, त्याचा स्क्वेअर केला आणि इथं टाकला. स्क्वेअर करून टाकतो मी. हे आलं एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. एम स्क्वेअर आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर झालं. हे सगळ्याचा स्क्वेअर केला मी आणि व्हॅल्यू टाकली. इट इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर अपॉन एम आर. याच्यातला एक एम आणि एक आर कॅन्सल झाला, एक आर आणि एक एम कॅन्सल झाला, 4 कॅन्सल झाले, एक पाय पण कॅन्सल झाला. शिल्लक राहिलं आता आरसाठी मी सरळ करतो. रेडियस आर वरती घेतलं, बाकीचं आहे तसंच, म्हणजेच एच स्क्वेअर एन स्क्वेअर आहे तसंच इथं. बाकीचं खाली काय राहिलं, एक पाय आणि एक एम आहे तसाच, एक पाय आणि एक एम आहे तसाच, पाय एम आहे तेवढं इथं राहिलेलं. इकडं जे आलेलं आहे ते आर वरती घेतला, बाकीचं इकडं येईल. हा एप्सिलॉन 0 वरती आला, एप्सिलॉन 0 वरती आल्या. साध्या कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स आहे. बाकी राहिलं काय, इथं ई स्क्वेअर वरती होता तो खाली आला. रेडियस ऑफ द बोर्स ऑर्बिटची रेडियस आली किती, पाय एम ई स्क्वेअर, खाली पाय एम ई स्क्वेअर, पाय एम ई स्क्वेअर आलं. रेडियस ऑफ द बोर्स ऑर्बिट. परत चेक करतो मी, कारण याच्यावरनं पुढचे इक्वेशन येणार आहे. 4 4 कॅन्सल झाले, पाय पाय कॅन्सल झाला, एक एम आर कॅन्सल झाला, एक एम आणि एक आर शिल्लक राहिला. इकडचं एप्सिलॉन 0 शिल्लक राहिलं. एप्सिलॉन 0 इकडं वरती आला, ई स्क्वेअर खाली आला, एक पाय शिल्लक राहिलेला आणि एक एम शिल्लक राहिलेला तसाच, हे तसंच. आर तिकडं गेला. हे आलं रेडियसचं एक्सप्रेशन. रेडियस ऑफ द बोर्स ऑर्बिटचं एक्सप्रेशन आलं. यालाच बोर्स रेडियस म्हणतात. एप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. रेडियसचं एक्सप्रेशन आलं. ते लागणार आहे आपल्याला खरं टेबल तयार करायचं आहे. ते आलं एप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर एवढं आलं रेडियस. याला बोर्स रेडियस म्हणतात. मी सफिक्स लिहित नाही बसत, पुस्तकात सफिक्स 1 2 3 एन असे काहीतरी लिहिले. मास ऑफ द इलेक्ट्रॉन एम ई, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, रेडियस पहिले रेडियस, दुसरे रेडियस, यंथ रेडियस. हे सफिक्स मी टाळतो आपल्यानुसार, किंवा काहीतरी कन्फ्यूज होण्यासाठी हे सफिक्स काही लिहित नाही बसत मी. ते सफिक्स आपल्याला लिहिता येत नाही आणि लिहिले तरी आपल्याला ते पटापट काहीतरी किमती नको त्या होतात. त्यामुळे मी सफिक्स लिहिणं टाळतो पाहिजे. ते आलं रेडियसचं एक्सप्रेशन. हे सर्व आता हे कॉन्स्टंट झालं, हे इकडचं हे सर्व कॉन्स्टंट झालं. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन स्क्वेअर. बाकीचं कॉन्स्टंट झालंय. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. आणि साधा भाग आहे, एन वाढला तर रेडियस वाढते. एन इज इक्वल टू 1 2 3 4. एन वाढला तर रेडियस वाढते. रेडियस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. हे दोघांमधलं रिलेशन आलं. रेडियसचं एक्सप्रेशन झालं, दोघांमधलं रिलेशन आलं. हे एक्सप्रेशन माहीत झालं. आता थोडं लक्षात घ्यायचं.
रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. रेडियस वाढली तर एन वाढणार आहे. रेडियस वाढली तर म्हणजे थोडक्यात एन वाढला तर रेडियस वाढणार आहे. आता आपल्याला काय काढायचं, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं. व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्याला इथं व्हेलॉसिटी स्क्वेअर इथं माहिती आहे आपल्याला. इथं व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्याला व्ही स्क्वेअर बरोबर किती माहिती आहे, किंवा इथं व्ही बरोबर किती आहे माहिती आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आरची व्हॅल्यू टाकली, इथं आरची व्हॅल्यू, तर याच्यावरनं आपल्याला व्ही काढता येईल. म्हणजे इलेक्ट्रॉन जो काय रिवॉर्ड होऊन राहिला त्या ऑर्बिटमध्ये त्याचा स्पीड किती येणार आहे. व्हीसाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं. आता पुढचं व्हीसाठीचं एक्सप्रेशन काढायचं. तर इथं व्ही स्क्वेअर बरोबर हे दिसतं आपल्याला. इथं आरची व्हॅल्यू टाकली आत्ता काढलेली, तर हे पुढे सिम्प्लिफाय केलं आपल्याला व्हीची व्हॅल्यू येणार आहे. किंवा इथं टाकली, हे पुढे सिम्प्लिफाय केलं तर व्हीची व्हॅल्यू येणार आहे. इथं टाकतो मी. इथं स्क्वेअर म्हणले कॅल्क्युलेशन थोडे मोठे होतील, त्यापेक्षा ह्या इक्वेशनमध्ये मी आलेल्या आरची व्हॅल्यू इथं टाकली का आपल्याला व्हीचं एक्सप्रेशन निघाल. त्यामुळे याच्यामध्ये टाकतो मी व्ही इज इक्वल टू एन एच अपॉन 2πm. तसाच आरची व्हॅल्यू जी आहे ती इथं एवढी टाकली. आरची व्हॅल्यू जी आहे ती एवढी आरची व्हॅल्यू टाकली. इथं खाली आर, त्यामुळे ही व्हॅल्यू टाकली. तिरकस होऊन हे एप्सायलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर आणि मग वरती पाय एम ई स्क्वेअर असं होईल. पाय एम ई स्क्वेअर तिरकस गुणाकार होऊन खाली आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू टाकली. त्याच्यापैकी पाय एम कॅन्सल झाला, एम एम कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झाला. शिल्लक राहिलं एक एन कॅन्सल झाला, एक एन कॅन्सल झाला. शिल्लक राहिलं व्ही इज इक्वल टू ई स्क्वेअर, ई स्क्वेअर, व्ही इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन 2 एप्सायलॉन 0. हा एक एच पण कॅन्सल झाला, एक एच पण कॅन्सल झाला. एक एन आणि एक एच कॅन्सल झाला. ट्वाईस एप्सायलॉन 0 एच एन एवढं शिल्लक राहिलं. एच एन व्ही इज इक्वल टू काय जे परत चेक करायचं, ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सायलॉन 0 एच एन. हे आलं एक्सप्रेशन फॉर velocity of the electron in that orbit. velocity of the electron इथं परत हा सर्व कॉन्स्टंट झाला. हे कॉन्स्टंट झालं. ई कॉन्स्टंट आहे, एप्सायलॉन 0 कॉन्स्टंट आहे, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. त्यामुळं व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. हे आलं. तर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहिती आपल्याला, रेडियसचं एक्सप्रेशन माहिती. रेडियसचं एक्सप्रेशन हे इथं दिसतं आणि व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन इथं दिसतं. आपल्याला तर हे दोन एक्सप्रेशनवरनं पुढच्या बऱ्याचशा गोष्टी काढायच्या आहे. त्यामुळे मी रेडियसचं एक्सप्रेशन एप्सायलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. रेडियसचं एक्सप्रेशन जे इथं बोर्ड चमकतो त्यामुळे इकडं लिहितो मी. एप्सायलॉन 0 रेडियसचं एक्सप्रेशन आणि व्हीचं एक्सप्रेशन किती आहे. रेडियसचं एक्सप्रेशन आहे एप्सायलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. एप्सायलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. आणि व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. हे दोन्ही लागणार आहे आपल्याला पुढं, त्यामुळे मी पुढं लिहून ठेवले. व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सायलॉन 0 एच एन. व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सायलॉन 0 एच एन. ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सायलॉन 0 एच एन व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन.
यू स्क्वेअर अपॉन टॉईस एप्सायलॉन 0 एच एन. चेक केलं मी, कारण ते चुकलं का सगळं चुकणार आहे. यू स्क्वेअर अपॉन टॉईस एप्सायलॉन 0 एच एन. याच्यावरनं दिसतं रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, आणि याच्यावरनं दिसतं वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. ह्या गोष्टी आपल्याला साध्या साध्या गोष्टी ते लक्षात घ्यायच्या असतात. तर ठीक आहे, रेडियसचं एक्सप्रेशन माहीत झालं, वेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहीत झालं. इलेक्ट्रॉनचं आपल्याला आता बेसिक जर कळत असेल तर तो इथं कुठेही रिवॉर्ड होत असेल तर रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि वेलॉसिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे जसं जसं इलेक्ट्रॉन बाहेर जाईल तसं तसं त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, एन वाढला म्हणजे वेलॉसिटी कमी होणार आहे. एन वाढला म्हणजे वेलॉसिटी कमी होणार आहे. हे बेसिकनुसार बाकी कमी होतं का जास्त ते दिसतं. ह्या बेसिकनुसार त्याची रेडियस वेगवेगळ्या रेडियसमध्ये इलेक्ट्रॉन जेव्हा रिवॉर्ड होते तेव्हा त्याची वेलॉसिटी वेगवेगळी येते. वेलॉसिटी वेगवेगळी येते. एवढं लक्षात घेतलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी वेगवेगळी आहे प्रत्येक ऑर्बिटमध्ये. त्यामुळे त्याच्या सर्वच गोष्टी वेगवेगळ्या येतील. त्यामुळे आता आपल्याला अनेक एक्सप्रेशन करता येतील. इलेक्ट्रॉन संदर्भातल्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला काढता येतील. रेडियसचं एक्सप्रेशन आपण काढलं, टेब्युलर फॉर्ममध्ये आपण एक टेबल तयार करायचा. वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढलं, आपण तो तयार करायचा. मी इथं करत नाही बसत. आता आपल्याला पुढच्या अनेक गोष्टी, आता मी बोललो वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये वेगवेगळी असल्यामुळं वेलॉसिटी वेगळी असल्यामुळे त्याच्या सर्वच टर्म्स वेगळ्या येणार आहे, सर्व फिजिकल क्वांटिटी वेगळ्या येणार आहे. तर त्याच्यापैकी आता आपण साध्या बेसिक फॉर्म्युलेने वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे आपण फॉर्म्युले काढणार आहे. ते फॉर्म्युले पाठ करायचे नसतात. हा बेसिक फॉर्म्युला आपण एक नीट लक्षात घेतला आणि हा नीट लक्षात घेतला का त्याच्यावरून आपल्याला त्या इन्स्टंटला ते सगळं काढता येतं, किंवा स्टिक वापरून लॉजिक वापरून आपल्याला ते सेकंदात लिहिता येतं. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी माहीत, रेडियस माहीत झाली, व्हेलॉसिटी माहीत झाली. व्हेलॉसिटी वेगवेगळे असल्यामुळं आपल्याला त्याच्या सर्वच गोष्टी वेगळ्या असतील. रेडियस व्हेलॉसिटी माहीत झाली. आता आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे, रेडियस माहिती आहे, मास गुणिले व्हेलॉसिटी बेसिक फॉर्म्युल्यानुसार. इलेक्ट्रॉनचं मास माहिती आहे, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहिती आहे, बेसिक फॉर्म्युल्यानुसार लिनियर मोमेंटम लिहिता येईल. पी म्हणजेच लिनियर मोमेंटम. त्यामुळे व्हेलॉसिटीचं जे एक्सप्रेशन आलं इथं त्याला एम निगुणलं का पीचं एक्सप्रेशन होईल. हे तिसरं. रेडियसचं एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहिती आहे, त्याला एम निगुणलं. बेसिक फॉर्म्युला आपले वेगवेगळे फॉर्म्युले काढतो आपण, म्हणजे साध्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून ते काढतो. तर लिनियर मोमेंटम किती असते, मास गुणिले व्हेलॉसिटी. त्यामुळं व्हेलॉसिटी माहिती आहे, त्या व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशनला म्हणजे याला एम निगुणलं काय झालं, पीचं एक्सप्रेशन लिनियर मोमेंटमचं. त्यामुळे इथं लिनियर मोमेंटम काय होईल, इट इज अगेन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मास कॉन्स्टंटचे. त्यामुळे व्हीला एम निगुणला मी का लिनियर मोमेंटम येते. याचं एक्सप्रेशन आपण काढत नाही बसत मी आता. ते किती आलं काय आलं काढलं ॲक्च्युली मी, फक्त आपण ते लिहायचं टेब्युलर फॉर्ममध्ये. लिनियर मोमेंटम माहीत झालं. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढता येईल. अँग्युलर मोमेंटम किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचं काढतो आधी मी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं पुढचं एक्सप्रेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ह्या बेसिकनुसार ओमेगाची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे ओमेगाचं म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढता येईल. चौथं एक्सप्रेशन आपण कोणतं काढतोय,
अँग्युलर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढतो ओमेगाचं. व्ही माहिती आपल्याला इथं पहिल्या दुसऱ्या एक्सप्रेशनमध्ये, आणि पहिल्या एक्सप्रेशनमध्ये आर माहिती आहे, दुसऱ्यामध्ये व्ही माहिती आहे. हे बेसिक दोन फॉर्म्युले. व्हीची व्हॅल्यू टाकली, आरची व्हॅल्यू टाकली, व्हीची व्हॅल्यू टाकली नीट, आणि आरची व्हॅल्यू टाकली, आणि नीट कॉन्सन्ट्रेशननी सिम्प्लिफाय केलं तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन येईल. ओमेगा बरोबर किती येते येईल, ओमेगा बरोबर किती येते येईल. काढत नाही बसत मी, आपण त्या त्या इन्स्टंटला पण ते काढायचं असतं. अँग्युलर व्हेलॉसिटी माहीत झाली. आता पुढचं एक्सप्रेशन काढतो. पुढचं काय, सेंट्रिपिटल फोर्स काढतो मी. इलेक्ट्रॉनवरचा सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स ॲक्च्युली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इतका असतो, त्यामुळे ते काढायची गरज नाही. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन काढतो. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन काय येतं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्स जसा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर येतो, सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम खाली घेतलं तर फोर्स डिवायडेड मास, म्हणजे काय झालं, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन झालं. त्यामुळे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर व्ही स्क्वेअर अपॉन आर येणे काढता येईल, किंवा आर ओमेगा स्क्वेअर येणे काढता येईल सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. कारण आपल्याला आर माहिती आहे, आत्ता ओमेगा काढला आपण, किंवा आर माहिती आहे त्यामुळं ओमेगा काढला, त्यामुळे आर आणि त्याची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर घेऊन इथं टाकलं, आरची व्हॅल्यू टाकली येणे येईल. किंवा येणे जर काढायचं असेल तर आपल्याला व्ही माहिती आहे, आर माहिती आहे, त्यामुळे आरची व्हॅल्यू टाकली, व्हीचा स्क्वेअर घेऊन टाकलं, आरची व्हॅल्यू टाकली, व्हीचा स्क्वेअर घेऊन टाकलं, याचा स्क्वेअर करून इथं टाकलं, आरची व्हॅल्यू इथं टाकली, तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन येईल. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन बदलत असल्यामुळे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये त्याच्या सगळ्याच फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये वेगवेगळ्या येणार आहे. तर त्याचे एक्सप्रेशन आपल्याला कसे काढायचे किंवा कसे लक्षात घ्यायचे ते मी बोलतोय. तर पुढचं आपल्याला पाचवं जे ते काय काढतोय आपण, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. आत्ता मी बोललो कसं काढायचं. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन माहीत झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, असे बरेचसे टर्म काढता येतील. अँग्युलर मोमेंटम काढता येईल. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय, पी इंटू आर, लिनियर मोमेंटम इंटू आर. मग अशी पी काढलेलं आहे आपण, आर माहिती आहे, त्यामुळे त्या पीच्या व्हॅल्यू फॉर्म्युल्या म्हणजे पीची व्हॅल्यू जे काय काढलेले त्याला आरने मल्टिप्लाय केलं, म्हणजे एनी मल्टिप्लाय केलं, म्हणजे एवढी किंमत त्याच्यात टाकली, पीच्या पी इंटू आर, आरची व्हॅल्यू तिथं टाकली, दोघांचा गुणाकार केला तर अँग्युलर मोमेंटम येईल. अँग्युलर मोमेंटम येईल. ठीक आहे, यल काढता येईल. अँग्युलर मोमेंटम ॲक्च्युली आपण याच्यात काढलेलं आहे, कशात, अँग्युलर मोमेंटम सेकंड पॉस्टुलेटमध्ये काढलेलं आपण. किती येतं ते, एम आर व्ही येतं, किंवा यल इज इक्वल टू एन इंटू एच अपॉन 2 पाय येतं अँग्युलर मोमेंटम सेकंड पॉस्टुलेट. तर इथं एचच्या फॉर्ममध्ये ही झाली, किंवा इथं व्हीच्या फॉर्ममध्ये ती झाली. त्यामुळे आपण आत्ता जर किमती टाकल्या, आता इथं जर या पीच्या आणि आरच्या किमती टाकल्या, पीची व्हॅल्यू मग अशी काढलेली, आरची जर व्हॅल्यू आपण इथं हे टाकलं, हे टाकलं तर आपल्याला ते कशाच्या फॉर्ममध्ये येणार आहे, एनच्या फॉर्ममध्ये येणार आहे, एनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये त्याचं उत्तर येईल. हेच उत्तर येईल. तिथं सेपरेट काढायची गरज नाही, ते ऑलरेडी आपण काढलेलं आहे, त्यामुळे काढायची गरज नाही इथं. पुढचं आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काढता येईल, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काढता येईल, आणि टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काढता येईल. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. तर त्याच्यापैकी आता मी कायनेटिक एनर्जीचं काढतो, आपल्याला पुढं लागणार आहे. कायनेटिक एनर्जी येते बेसिकनुसार 1/2 एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी बेसिकनुसार येते 1/2 एम व्ही स्क्वेअर. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन जे आलं ते 1/2 तसंच, एम तसंच, व्ही माहिती आहे, व्ही म्हणजेच एवढा,
व्ही आपण एनच्या फॉर्ममध्ये टाकतोय. आपल्याला आरच्या फॉर्ममध्ये टाकता येईल, तरी आपण सर्व किमती ज्या आहेत त्या एनच्या म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या फॉर्ममध्ये काढतो. हा 1/2 एम तसाच याचा स्क्वेअर केला आणि इथं टाकलं, त्यामुळे ई स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे e⁴ झालं. हा 2चा स्क्वेअर 4 झाला. ई एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर हे आलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आलं. 1/8 हा 2 आणि 4 म्हणजेच 8 झालं. 1/8 एप्सिलॉन 0 किंवा सरळच लिहितो मी पूर्ण me⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर हे आलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आलं. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आलं me⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर. Kinetic energy is directly inversely proportional to square of the principal quantum number, कारण हे बाकीचं सगळं कॉन्स्टंट आहे. एच स्क्वेअर आणि एन स्क्वेअर नीट लक्षात घ्यायचं. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढलं. आता थोडं लक्षात घ्यायचं, पोटेन्शियल एनर्जीचं काढता येईल आपल्याला. डायरेक्ट आपण आता ह्या बेसिकवरनं लिहिणार आहे. याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण काढलेलं आहे कुठं, रोटेशनल डायनामिक्समध्ये काढलं किंवा ऑसिलेटरी मोशनमध्ये काढलं, बऱ्याचशा 2-3 टॉपिकमध्ये काढलेलं आपण. तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीमधलं रिलेशन, पोटेन्शियल एनर्जी ऑलवेज निगेटिव्हच असते. पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह असते. निगेटिव्हचा अर्थ दॅट इज बाउंड टू दॅट. सर्क्युलर मोशनमध्ये काढलं आपण, रोटेशनल डायनामिक्समध्ये काढलं. सॅटेलाईटची टोटल एनर्जी काढलेली, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी किंवा म्हणजे कायनेटिक काढली, पोटेन्शियल काढली, टोटल काढली. रोटेशनल डायनामिक्समध्ये काढलं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये काढलं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काढलं, ऑसिलेटरी मोशनमध्ये काढलं. कितीतरी फिजिक्समध्ये बऱ्याचशा टॉपिकमध्ये आपण सगळ्या एनर्जी काढतो. सगळ्या म्हणजेच कायनेटिक आणि पोटेन्शियल, आणि त्या दोघांची म्हणजे टोटल, दॅट इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी ही ऑलवेज निगेटिव्ह येते आणि ती किती येते, कायनेटिक एनर्जीच्या डबल येते. हे आपण आधी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट याच्यावरनं पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काढतो आता. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन जे येईल, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला हे लागतं. त्यामुळे मी लिहितो, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन किती होईल, कायनेटिक एनर्जीचं जे त्याच्या निगेटिव्ह, त्यामुळे निगेटिव्ह आणि याच्या डबल म्हणजे ही किंमत इथं टाकली तर हे 2 आणि 8 एकमेकाला कॅन्सल होऊन खाली राहिले 4 शिल्लक आणि बाकीचं आहे तसंच. आपल्याला किमती टाकणं जमत असेल, तेच जमत नसेल त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे ह्याला निगेटिव्ह कायनेटिक एनर्जीची किंमत इथं टाकली. हे तोंडी सेकंदात येतं, 2 वेळेस मी करूनही दाखवलं. त्याला me⁴ हा 2 आणि खालचा 8 त्याच्यापैकी शिल्लक राहिला, खाली 4 शिल्लक राहिला, बाकीचं आहे तसंच. बाकीचं आहे तसंच म्हणजेच एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर. हे आलं पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन. कायनेटिक आणि पोटेन्शियलचं बेसिक आधीचं जे काय काढलेलं आपण आधी इतर टॉपिकमध्ये, त्या बेसिकनुसार सेकंदात आपल्याला इथं काढता आलं. इथं कायनेटिक एनर्जी जशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तसं पोटेन्शियल एनर्जी पण तसंच येणार आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, कारण हे बाकीचे जे आहे ते सगळे कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्यामुळं टोटल एनर्जी म्हणजे या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज म्हणजे आता टोटल एनर्जी. त्यामुळे दोघांची बेरीज करतो मी. दोघांची बेरीज म्हणजेच किती होणार आहे, दोघांची बेरीज करतो मी. आपल्यासाठी थोडं बाजूला लिहितो मी, किंवा लिहायची गरज नाही. हे जे हे डबल आणि हे हाफ आहे, किंवा हे साधं बेसिक वापरतो आत्ताचं जे
टोटल एनर्जी बरोबर काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे टोटल एनर्जी जी आलं ते कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल म्हणजेच किती असते इन टर्म्स ऑफ द कायनेटिक, आत्ता लिहिली होती आपण, -2 कायनेटिक एनर्जी. त्यामुळे जर लक्षात येत असेल तर हे एक कायनेटिक एनर्जी आणि -2 कायनेटिक एनर्जी. 1 - 2 म्हणजे शिल्लक किती राहिलं, 1 - 2. आपल्याला जर कॅल्क्युलेशन स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन्सच्या स्टेप आहे तसं करता येत नाही किंवा असं लॉजिकली करता येत नाही. जी काय गोष्ट आहे ती -2 वेळेस ती म्हणजे एकदा 1 -2 म्हणजे किती राहणार आहे ती -1 वेळेस राहणार आहे, म्हणजेच -1 वेळेस कायनेटिक एनर्जी. त्यामुळे टोटल एनर्जी जी येणार आहे ती किती येणार आहे, मायनस कायनेटिक एनर्जी. मायनस कायनेटिक एनर्जी म्हणजेच -me⁴ me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. हे आलं टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन. निगेटिव्हच येणार आहे कारण कायनेटिक एनर्जी जी आहे ती त्याच्या डबल निगेटिव्हनी पोटेन्शियल एनर्जी असते आणि त्यामुळं दोघींची बेरीज म्हणल्यावर टोटल जी येणार आहे ती मायनसच येणार आहे. हे आलं टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन. टोटल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इथं अगेन त्याच टाईपने येणार आहे. तर हे आपल्याला तिन्ही एनर्जीचे एक्सप्रेशन आपण मुद्दाम काढले. बरेचसे एक्सप्रेशन आपण आत्ता काढले. हे त्यावेळेस त्या इन्स्टंटला पण बेसिकली आपल्याला बाकीचे फॉर्म्युले येत असेल, बाकीच्या प्रायमरीपासूनच्या सगळ्या गोष्टी येत असेल तर काढता येतात. ते पाठ करून त्याचा उपयोग नाही होत आणि ते कधीच काढता येणार नाही आणि ते पाठही करायचे नसतात. आयुष्यभर पाठ केले तरी होणार नाही. त्यामुळे आपल्याला बेसिक कन्सेप्टनीच ते आपल्याला त्यावेळेस त्या इन्स्टंटला लक्षात घेऊन तयार करता येतात, सेकंदात येतात. त्याला मॅथमॅटिकच्या प्रायमरी आपल्या स्टेप्स, प्रायमरी कॅल्क्युलेशन यावं लागतात. तर कायनेटिक एनर्जी काढली आपण, पोटेन्शियल एनर्जी काढली, टोटल एनर्जी काढली आणि त्याच्या अगोदर बऱ्याचशा 5-7 फिजिकल क्वांटिटी काढल्या. कोण कसं आहे, कोणाचे फॉर्म्युले काय येतात, कोण कशाला प्रोपोर्शनल आहे, कोणत्या ह्याच्यात कोणते कॉन्स्टंट येतो, किती येतो, हे सगळ्या गोष्टी काढल्या आपण, सर्व गोष्टी काढल्या. तर आपल्याला टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन पुढचं बघायचं. टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन आलं -me⁴ अपॉन 8 ह्या तिघांचा स्क्वेअर. ते लागणार आहे आपल्याला म्हणून मी ते पुढं घेतो. -me⁴ -me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. हे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन आलं. हे आपल्याला आता लागतंय पुढचं आता नीट ऐकायचं. ठीक आहे, थोडं बेसिक बोलतो आता. ते काढण्याच्या ऐवजी ते वापरून पुढचं एक्सप्रेशन लगेच काढायचं होतं, पण त्याच्या आधीचं बोलतो. तर इलेक्ट्रॉन जे न्यूक्लियसच्या भोवती इथं कुठेही कोणत्या तरी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये अशा n भरपूर येणारे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि याच्यावरनं आपल्याला पुढे काढायचं. त्यामुळे हे नीट लक्षात घ्यायचं. तर इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणताही ॲटममध्ये ते कोणताही ॲटम स्टेबल स्टेटला राहण्याचा प्रयत्न करतो नॉर्मलला. म्हणजे नॉर्मलला कसं आहे, खुडूक होऊन बसलेला असतो. आपल्याला जसं एनर्जी कमी असेल तर आपण जीव गेल्यासारखं बसतो, तसं इलेक्ट्रॉनला शांत बसावं लागतं, शांत बसावं वाटतं. त्यामुळं जिथं एनर्जी कमी आहे तिथं इलेक्ट्रॉन राहत असतो नॉर्मल कंडिशनला. म्हणजेच n=1 ही त्याची नॉर्मल कंडिशन झाली, लोएस्ट एनर्जी लेवल झाली. त्यामुळे त्याच्याकडे एनर्जी कमी राहिलं तर तो शांत बसेल, तर तो तसा राहण्याचा प्रयत्न करतो. तर याला म्हणतात, जेव्हा इलेक्ट्रॉन इथं असेल तेव्हा त्याला म्हणतात ग्राउंड स्टेट. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमेन्स इन ग्राउंड स्टेट ॲट नॉर्मल कंडिशन. देअरफॉर काय जो ॲटम आहे दॅट इज स्टेबल ॲटम राहतो. म्हणजे ॲटम स्टेबल जो असतो तो केव्हा, तर ते जे काय इलेक्ट्रॉन आहे ॲटममधले ते ग्राउंड स्टेटला
म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये असतात. ग्राउंड स्टेटला एनर्जी लोवेस्ट असते. जसं जसं वरती जाऊ तशी एनर्जी वाढत जाते. आता आपल्याला हे बघायचं स्पेक्ट्रल लाईन का तयार होतात. मगाशी पाहिलं तरी परत बोलतो मी. तर हा ग्राउंड स्टेटला हायड्रोजन ॲटम आहे. मी त्याला काहीतरी जाळ लावला म्हणजे आपल्या शब्दात त्याला मी काहीतरी एनर्जी दिली, हिट केलं तर काय झालं, त्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी गेन होणार आहे. त्यामुळे जेवढं हिट केलं आपण, थोडं हिट केलं तर इलेक्ट्रॉन इथं येईल, हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जाईल. अजून हिट केलं तर इथं जाईल, अजून हिट केलं तर इथं जाईल, अजूनही जर केलं तर असं इकडं कुठेही जाईल. तर नीट ऐकायचं आता. त्या ॲटमला मी काहीतरी एनर्जी दिली, तो इलेक्ट्रॉन समजा आत्ता इथं गेला, इथं म्हणजे त्याची एनर्जी वाढवली मी. किती वाढवली? तो इथपर्यंत पोचला अशी वाढवली, एक्स्ट्रा एनर्जी त्याला दिली. त्यामुळे त्याची एनर्जी जास्त झाली. त्यामुळे तो इथं ह्या ऑर्बिटमध्ये गेला, तिथं जाईल तेवढी एनर्जी दिली समजा. तर इलेक्ट्रॉन जो येतो इथं ही पहिली ग्राउंड स्टेट जी ही स्टेबल ऑर्बिट झालं. शब्द नीट लक्षात घ्यायचा, हे स्टेबल ऑर्बिट झालं. इलेक्ट्रॉन तिथं जाऊन शांत बसून राहतो, स्टेबल राहतो, आपल्यासारख्या ज्यादा उचापत्या नाही करत. ते स्टेबल ऑर्बिट झालं. त्याला एनर्जी जर दिली तर त्याला एनर्जी गेन होणार आहे आणि तो मग इकडे वरती जाणार आहे. त्यामुळे n इज इक्वल टू 1 सोडून जे काय आहे, n इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1, इट इज अ ग्राउंड स्टेट लेवल झाली आणि त्यात ऑर्बिट इज अ स्टेबल ऑर्बिट. आणि n इज इक्वल टू 2, 3, 4 किंवा हे पुढचे इनफायनाईट जाणार आहे. हे सगळे काय झाले, एक्सायटेड स्टेट झाले आहे. एक्सायटेड स्टेटमधले ऑर्बिट झाले, एक्सायटेड स्टेट. नीट लक्षात घ्यायचं, याच्यावर प्रॉब्लेम आहे. n इज इक्वल टू 1 हे पहिली, n इज इक्वल टू 2 ही पहिली एक्सायटेड स्टेट होईल, n इज इक्वल टू 3 दुसरी एक्सायटेड स्टेट होईल. समजा इलेक्ट्रॉन n इज इक्वल टू 4 मध्ये असेल तर ही चौथी एक्सायटेड स्टेट नाही होणार, ही तिसरी होईल. कारण n इज इक्वल टू 1 ही ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंड स्टेट का उची स्टेबल स्टेट, ती सोडून राहिलेल्या पुढच्या क्रमवार एक्सायटेड स्टेट होतील. त्यामुळे इलेक्ट्रॉन जर 7व्या ऑर्बिटमध्ये असेल तर ती किती, 6th एक्सायटेड स्टेट होईल. 6 नंबरची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, हे नीट लक्षात घ्यायचं. तर फर्स्ट एक्सायटेड स्टेट म्हणजे n इज इक्वल टू 2 पासून सुरू होईल. n इज इक्वल टू 1 ही फर्स्ट एक्सायटेड स्टेट नाही होत, त्यानुसार पुढच्या येतील. हे जर लक्षात येत असेल, स्टेबल ऑर्बिट ग्राउंड स्टेट जी आहे ती स्टेबल स्टेट असते, स्टेबल स्टेट असते. त्यामुळं राहिलेल्या n इज इक्वल टू 2, 3, 4 करस्पॉन्डिंग एक्सायटेड स्टेट येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. तर एक्सायटेड प्रॉब्लेम सोडवायला लागणार आहे आपल्याला, न्यूमरिकल सोडवायला. तर ठीक आहे, इलेक्ट्रॉन इथं गेला समजा, तर इलेक्ट्रॉन जो येतो त्याला एनर्जी दिली, ॲटमला आपण हिट केलं, एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाल. ॲटमला हिट दिलं म्हणजेच इलेक्ट्रॉन्सला एनर्जी गेन झालं आणि इलेक्ट्रॉन इथनं पुढं वरच्या ऑर्बिटमध्ये गेला, हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये गेला. तर तिथं जाऊन तो फार वेळ थांबत नाही, त्याला तिथं करमत नाही, पाहुण्याच्या तिथं. आपण पाहुणा गेला ना दुसरीकडं, आपल्याला जसं करमत नाही तसं त्यालाही तिथं फार करमत नाही. तो एक्सायटेड स्टेटमध्ये किती वेळ राहतो, मुक्काम नाही करत. तो एक्सायटेड स्टेटमध्ये एवढा वेळ राहतो, 10⁻⁻1 सेकंद. कोणत्या ॲटमचा इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटमध्ये फार मुक्काम नाही करत, त्याचा त्या स्टेटमध्ये राहण्याचा कालावधी जो येतो 10⁻⁸ सेकंद आहे. आकडे कळत असेल तर इट इज व्हेरी 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 स्मॉल. त्यामुळे तो तिथंही फार वेळ राहत नाही. AMCQ जे बरं का याचे, तो तिथं किती वेळ राहतो, एक्सायटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन मॅक्सिमम 10⁻⁸ सेकंद राहतो. त्यामुळे तो परत तिथनं मेन ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करल. तर आत्ता मगाशी आपण पाहिलं, तो तिथनं डायरेक्ट इथं उडी घेऊ शकतो किंवा असं
मधीच पाहुण्यांच्या वेगवेगळ्या पाहुण्यांकडे जाऊन पुढं पुढं येऊ शकतो. वेगवेगळ्या पाहुण्यांकडे मुक्काम करून असा पुढं पुढे येऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या टाईपने तो प्रवास करून शेवटी ओरिजिनल ग्राउंड स्टेटला म्हणजे स्टेबल स्टेटला येऊ शकतो. तर समजा इथनं तो इथं आला, 7व्यामधनं 6व्यामध्ये आला, तर याच्या करस्पॉन्डिंग त्याची जी एक्सेस एनर्जी आहे ती फोटॉनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे. त्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रामध्ये एक लाईन येणार आहे. मगाशी पाहिलं तर 7व्यातून तो 5व्यात आला, तर याच्या करस्पॉन्डिंग वेगळ्या एनर्जीचा फोटॉन बाहेर पडणार आहे, वेगळ्या एनर्जीचा. त्याच्या करस्पॉन्डिंग वेगळी स्पेक्ट्रल लाईन येणार आहे. सेम टाईपनी 7व्यातून तो 4थ्यामध्ये त्याचं ट्रान्झिशन झालं. दॅट जम्प्स फ्रॉम 7th ऑर्बिट टू 4th ऑर्बिट. म्हणजे ट्रान्झिशन फ्रॉम हायर 7th एनर्जी ऑर्बिट जे 7th आहे टू द लोअर जे काय कम्पॅरेटिव्हली 4th ऑर्बिट. तर याच्या करस्पॉन्डिंग एक वेगळी एनर्जी स्पेक्ट्रल लाईन बाहेर पडणार आहे. स्पेक्ट्रल लाईन वेगळा फोटॉन आणि त्या फोटॉनच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल लाईन. त्यामुळे ती असं एक वेगळी स्पेक्ट्रल लाईन येणार स्पेक्ट्रामध्ये. तर वाय स्पेक्ट्रा ऑफ एनी ॲटम इज अ लाईन स्पेक्ट्रा. कंटिन्युअस नाही, तो लाईन स्पेक्ट्रा येतो. ॲटमचा स्पेक्ट्रा लाईन स्पेक्ट्रा येतो. हे ते बेसिक आपण पाहिलं. ठीक आहे, पुढचं बघायचं आता आपल्याला. तर आपल्याला ती काय स्पेक्ट्रल लाईन आहे त्याच्या संदर्भातलंच किंवा त्याच्या अगोदर आपल्याला हे रेडियस ऑफ द बोर्स ऑर्बिट काढायची. ॲक्च्युली रेडियस काढायची इलेक्ट्रॉनच्या रेडियसच्या संदर्भात. ठीक आहे, रेडियसचं टोटल एनर्जी लागणार आहे आपल्याला. टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन मी परत माझ्या लक्षात नाही राहत, त्यामुळे मी मागं किती येते फक्त डोक्यात घेतोय, लक्षात ठेवत नाही. मी कोणताही फॉर्म्युला मी कधीच लक्षात नाही ठेवत. माझा मोबाईल नंबरसुद्धा लक्षात नाही ठेवत. टोटल एनर्जी जी येते -me⁴ अपॉन जे काय येतं 8ε0² h -me⁴. टोटल एनर्जी जी येते मायनस लागणार आहे आपल्याला. टोटल एनर्जी -me⁴ अपॉन 8ε0² h² n². ही एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन झाली. आता इलेक्ट्रॉन जे काय ऑर्बाईट होत असेल, कुठेही ऑर्बाईट होत असेल, समजा तो इथं आहे, पुस्तकातले मी सिम्बॉल नाही वापरत, इथं त्याची एनर्जी काहीतरी आहे, तो तिथनं त्याचं ट्रान्झिशन समजा इथं झालं. हे आय म्हणजेच इनिशियल अशा अर्थाने, म्हणजेच आउटर ऑर्बिट अशा अर्थाने वापरतो मी. आणि एफ म्हणजेच फायनल ऑर्बिट म्हणजेच इनर ऑर्बिट अशा अर्थाने वापरतात. इनर हे आउटर ऑर्बिट आणि इनर ऑर्बिट. त्यामुळे व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट म्हणजेच इनिशियल ऑर्बिट टू द फायनल ऑर्बिट, तर जे काय स्पेक्ट्रल लाईन बाहेर पडणार आहे, जो काय फोटॉन बाहेर काढणार आहे ऑफ द फ्रिक्वेन्सी h⁻, त्याच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल लाईन येईल. ह्या बेसिकनुसार थर्ड पॉस्ट्युलेटनुसार आता आपल्याला म्यू काढायचं आहे. म्यू काढला म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी काढली का C=μ लॅम्बडा. म्यू काढला का आपल्याला लॅम्बडा ए काढता येईल. तर वेवलेंथचं एक्सप्रेशन काढायचं. तर ही जी काय स्पेक्ट्रल लाईन बाहेर पडणार आहे याच्या करस्पॉन्डिंग मगाशी पाहिलं पण वेगवेगळ्या लाईन बाहेर काढणार आहे. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी येईल आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी जर वेगळी येत असेल तर इथं दिसतं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, लाईटची व्हेलॉसिटी. फ्रिक्वेन्सी वेगळी येईल म्हणजेच फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. त्यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सी वेगळी आहे म्हणजेच वेवलेंथ वेगळी येणार आहे. तर प्रत्येक स्पेक्ट्रल लाईनची वेवलेंथचं एक्सप्रेशन काढायचं. ते त्याला रिडबर्ग फॉर्म्युला म्हणतात. तर आपल्याला हे पुढे सिम्प्लिफाय करायचं, बाकी काहीच नाही. तर I - EF बरोबर h⁻. ह्या बाजूला लिहिलं मी, बाकीचं काय नाही. आता इनिशियल ऑर्बिटमध्ये जी एनर्जी किती आणि फायनल ऑर्बिटमध्ये एनर्जी किती आहे त्यानुसार आता फक्त
इनिशियल ऑर्बिटमध्ये किंमत टाकतो मी, मला टाकायची नव्हती तरी टाकतो आता मी, मायनस एम ई रेस टू 4/8 एप्सा किती आहे, हां 8च आहे, 8 एप्सालॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर इनिशियल ऑर्बिटमधलं. आता इथं एन, एन म्हणजे त्या ऑर्बिटचा, इथं एन म्हणजेच ह्या ऑर्बिटचा एनला मी एन आय म्हणतो. ह्या ऑर्बिटचा जो काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ते पुस्तकातले सारखे मी सिम्बॉल नाही वापरत. इनिशियल म्हणजेच एन आय आणि एन एफ म्हणजेच फायनल म्हणजेच एन एफ अशा अर्थाने शब्द वापरतो मी. पुस्तकात असं लिहिलेलं आहे, पुस्तकात कदाचित असं लिहिलेलं आहे, तर इनिशियलला यम म्हणलं आणि फायनलला एन म्हणलं. म्हणजे व्हेन इट जम्प्स फ्रॉम nth ऑर्बिट टू द mth ऑर्बिट, nth ऑर्बिट टू द mth ऑर्बिट, म्हणजेच याला यम म्हणलं आणि याला एन काय जे म्हणलेलं असेल, तर आपण इनिशियलला एन आय म्हणणार आहे आणि फायनलला एन एफ म्हणणार आहे. हे पुस्तकातले सिम्बॉल वापरत नाही मी, कारण ते मी सांगितलं जिथं अयोग्य वाटतं तिथं पुस्तकात असू नाही तर काही असो. एनला पण जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणलेलं आहे तर परत मग इथं एन आणि तो एन का हा एन असा घोळ होतो, असं कन्फ्यूज होतं. किंवा मास ऑफ द इलेक्ट्रॉनला ते सफिक्स लिहिले, मी सफिक्स नाही लिहिले, त्यामुळं हा यम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचं मास आहे का, असा घोळ नको व्हायला म्हणून मी त्यासाठी आपल्याला इथं लिहिलं. आपल्यासाठी परत लिहितो पाहिजे तर, इनिशियलपासून आपलं ट्रान्झिशन कुठं झालं, फायनलपाशी ट्रान्झिशन झालं. आता हे म्हणजेच यमपासून यन, यन नंतर यम येतो, त्यामुळं यनपासून यमपर्यंत यम यम एन यन यम एन, तर असं पुस्तकात याच्या करस्पॉन्डिंग यम लिहिलेलं असेल आणि याच्या करस्पॉन्डिंग यन. ते का नाही लिहिलं मी आत्ता बोललो. प्रिन्सिपल क्वांटम नंबरला यन म्हणलेलं आपण, त्यामुळे यन 1 यन 2 यन 3 त्या करस्पॉन्डिंग सफिक्स येतील. ठीक आहे. मायनस, मायनस पुढचं काय, आता ही जी काय एनर्जी आहे ती ही कोणती एनर्जी झाली, एम मायनस एम ई रेस टू 4/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर ए स्क्वेअर एन स्क्वेअर. हे कोणतं झालं, इनिशियल सफिक्स लिहिला मायनस, सेम टाईपनी एम ई रेस टू 4/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एन एच स्क्वेअर करस्पॉन्डिंग एन एफ स्क्वेअर. हे सगळं केलं, किमती टाकायची गरज नव्हती तरी मी किमती टाकल्या. एम ई रेस टू 4/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर, हे कॉन्स्टंट बाहेर निघालं, शिल्लक राहिलं, शिल्लक राहिलं नीट ऐकायचं हे, मायनस मायनस हे प्लस होईल, शिल्लक राहिलं 1/n f स्क्वेअर, 1/n f स्क्वेअर फायनल ऑर्बिट. मायनस मायनस प्लस झालं आणि हे मायनस, त्यामुळे हे मायनस चिन्ह त्यामुळे बदलल्यामुळे हे क्रम बदलणार आहे. 1/ni स्क्वेअर एवढं राहील, एन एफ मायनस एन आय. एन आय म्हणजेच इनर ऑर्बिट आणि एन एफ म्हणजेच आउटर ऑर्बिट. इनर ऑर्बिट, ठीक आहे, एन एफ सफिक्स नेट वापरू आपण. एन आय म्हणजेच कोणतं म्हणलं ॲक्च्युली, आउटर ऑर्बिट. नीट आय म्हणजेच इनिशियल म्हणजेच आउटर आणि एन एफ म्हणजेच कोणतं, इथं जे काय सिम्बॉल वापरले त्या बेसिकनुसार एन एफ म्हणजेच फायनल. आता नीट लक्षात जर घेतलं तर आपल्याला अजूनही काही सिम्बॉल वापरले फरक नाही पडत. तर याचा भागाकार केला तर हे काय येणार आहे, ही किंमत जास्त पाहिजे, ही जास्त पाहिजे, इकडचं जास्त पाहिजे, इकडचं जास्त म्हणजे एन जास्त पाहिजे, हा जास्त वजा छोटा, सिम्प्लिफिकेशन होताना लसावी काढताना तो पॉझिटिव्ह येईल जास्त, आणि याचा इकडे गेला म्हणजे कमी, त्यामुळे टोटल पॉझिटिव्ह येईल. अशा टाईपने ते सिम्बॉल वापरले. इथं मी प्रॉपर लिहिलेलं आहे. हे आलं एवढं, एम ए रेस टू 4/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर 1/n एफ स्क्वेअर मायनस एन आय स्क्वेअर. हे आलं एवढं एच म्यू. आता एच मी तिकडं घेतला, त्यामुळे एच तिकडं जर घेतलं तर काय होईल, एक एच तिकडं गेला म्हणजे एच स्क्वेअरच्या ऐवजी एच क्यूब आलं, गुणाकाराचा इकडे भाग करायला एच क्यूब आलं. तिथं स्टेप लिहून राहिलो मी. सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा, velocity of the light,
त्यामुळं म्यूची व्हॅल्यू किती आली, म्यू इज इक्वल टू किती आलं, म्यू इज इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅमडा. त्यामुळे इथंच किंमत टाकतो मी, इथंच व्हॅल्यू, म्यूची व्हॅल्यू आली किती, सी डिवायडेड बाय लॅमडा. पुढची स्टेप लिहिली आणि सी आता इकडं खाली गेला. 1/λ इज इक्वल टू 1/λ इज इक्वल टू ma⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर. सी इकडं खाली आलेला, सी पण इकडं लिहितो मी, 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब इंटू सी. हे एवढं आलं. पुढचं आहे तसंच 1/nf स्क्वेअर. कॅल्क्युलेशनची गरजच नाही, ते तोंडी लगेच एका स्टेपमध्ये येतात, तरी आपल्यासाठी हे करावं लागतात. आम्ही पुन्हा पुन्हा ते बोलतो कारण आम्हाला त्या गोष्टी फार आवडत नाही. तर हे जे का आलं ॲक्च्युली 1/λ साठीचं एक्सप्रेशन आलं आणि मग 1/λ व्हॅल्यूवरनं तो लॅमडा काढता येईल. तर हे आलं वेवलेंथचं एक्सप्रेशन. ॲक्च्युली रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ आलं, ते वेव नंबरसाठी झालं, पण यालाच म्हणलं वेवलेंथचं एक्सप्रेशन, कारण ते हे मोठा फॅक्टर आहे. आपल्याला ते पुढे सिम्प्लिफाय करून त्याच्यावरनं 1/λ माहीत झाला का लॅमडा लिहिता येईल. आता थोडं नीट ऐकायचं. हा जो एवढा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे सगळं, ma⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर, ma⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब सी. हा जो एवढा कॉन्स्टंट आहे, सगळा कॉन्स्टंट आहे, याला म्हणतात रीडबर्ग कॉन्स्टंट. आरने किंवा RH पुस्तकात दाखवलं, RH दाखवलं. आणि याची व्हॅल्यू सगळ्या किमती टाकल्या, पण मास ऑफ द इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन, ह्या सगळ्या किमती टाकल्या. त्याचा रेज़⁴ केला, 8 एप्सिलॉन 0ची स्क्वेअर केला, किंमत टाकून, एचची किंमत टाकून सगळं केलं. तर याची व्हॅल्यू येते 1.097 इंटू 10⁻⁻7 पर मीटर येते, पर मीटर. रीडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येते, 1/, ठीक आहे, 1/λ साठीचं एक्सप्रेशन जे आलं ते किती आलं, 1/λ साठीचं एक्सप्रेशन झालं ते किती आलं, ma⁴/8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब सी इंटू 1/nf स्क्वेअर मायनस 1/ni स्क्वेअर. हे आलं लॅमडासाठीचं एक्सप्रेशन. यालाच म्हणलं रीडबर्ग फॉर्म्युला, रीडबर्ग्स फॉर्म्युला झाला का, ज्याच्यावरनं आपल्याला वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन काढता येते. आपल्याला याच्यावर हजारो प्रॉब्लेम्स MCQज आहे, सेकंदाला आपल्याला त्याचे उत्तरही काढता येतील जर बेसिक लक्षात घेतलं तर. तर हा रीडबर्ग कॉन्स्टंट झाला, त्याची व्हॅल्यू एवढी आहे. त्यामुळं नीट थोडं अजून एक स्टेप लिहितो पाहिजे तर मी, 1/λ बरोबर रीडबर्ग कॉन्स्टंट सिम्प्लिफाईड म्हणजे सिम्पलेस्ट स्टेपमध्ये nf स्क्वेअर मायनस ni स्क्वेअर. आता मी मगाशी बोललो होतो, मी जे बोललो आहे हा झाला रीडबर्ग फॉर्म्युला. RH म्हणजे रीडबर्ग कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सेकंदाला आपल्याला स्पेक्ट्रल लाईन कुठं ना कुठं ट्रान्झिशन झालं, त्यानुसार त्याचे प्रत्येकाचे स्पेक्ट्रल लाईनचा वेवलेंथ काढता येईल. पुढं आपल्याला याच्याशी रिलेटेड सगळं आहे. फक्त आता नीट लक्षात घ्यायचं, मी एक जे मेन वाक्य बोललेलं आत्तापर्यंत सर्व ठिकाणी आपण जो येतो हायड्रोजन स्पेक्ट्रा घेतलेला आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रामध्ये एकच त्याचा ॲटॉमिक नंबर झेड जो येतो 1 आहे, आता मी ते का आलं कसं आलं ते बाकीचं बोलण्यापेक्षा डायरेक्टच बोलतो. सर्व फॉर्म्युले आत्तापर्यंत आपण जे 50 फॉर्म्युले काढले, कुठेही नीट ऐकायचं. आता हे सगळं आपण झेड इज इक्वल टू 1 घेऊन काढलं म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रासाठी झालं. त्यामुळे जिथं ई स्क्वेअर आहे, ई स्क्वेअर आहे आत्तापर्यंतच्या सर्व फॉर्म्युल्यात, ते शेवटच्या स्टेप असू नाही तर मधली स्टेप असू नाही तर कोणताही फॉर्म्युला असू,
जिथं जिथं ई स्क्वेअर आहे तिथं तिथं नुसता ई स्क्वेअर लिहिण्याऐवजी झेड ई स्क्वेअर लिहिला तर ते सर्व फॉर्म्युला इतर ॲटमसाठी लागू होईल. मगाशी मी बोललो सिम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला आपण ह्या टाईपने करणार आहे. इव्हन केमिस्ट्रीमध्येही काढलेलं आहे तुम्ही. तर ह्या टाईपने आपण हायड्रोजनसाठी काढलं. केमिस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे ह्या टाईपने काहीतरी काही गोष्टी काढलेल्या आहे. पण जिथं जिथं जे ई स्क्वेअर आपण लिहिलेलं आहे तिथं तिथं आपल्याला काय येणार आहे, ई स्क्वेअरच्या ठिकाणी त्याला अजून झेडनी गुणलं तर झेड स्क्वेअर होईल. हे सॉरी, जिथं जिथं ई स्क्वेअर लिहिलेलं आपण तिथं तिथं नुसता ई स्क्वेअर लिहिण्याऐवजी ई स्क्वेअरच्या शेजारी त्याला झेडनी गुणलं म्हणजे जिथं ई स्क्वेअर आहे तिथं झेडनी गुणावं लागेल. जिथं ई रेस टू 4 आहे तिथं काय करावं लागेल, ई स्क्वेअरचा स्क्वेअर झाला. त्यामुळे जिथं ई स्क्वेअर आहे तिथं जर त्याला झेडनी शेजारी घेतला तर जिथं ई रेस टू 4 आहे तिथं काय होईल, झेड स्क्वेअर ई रेस टू 4 होईल. त्यामुळे जिथं जिथं नीट वाक्य ऐकायचं परत, जिथं जिथं ई स्क्वेअर आहे तिथं आपल्याला काय लिहावं लागेल, इतर ॲटमसाठी वापरायचं असेल तर ई स्क्वेअरच्या ऐवजी ई स्क्वेअर इंटू झेड लिहावं लागेल. किंवा ई रेस टू 4 असेल तर ई स्क्वेअरच्या ऐवजी काय आपल्याला झेड येतो त्यामुळं ई रेस टू 4 असेल तर झेड स्क्वेअर लिहावा लागेल ई रेस टू 4च्या आधी. किंवा ई रेस टू 6 जर असेल तर ई रेस टू 6 म्हणजेच झेड स्क्वेअरचा क्यूब झाला. त्यामुळे हे काय होईल, झेड क्यूब लिहावा लागेल झेड स्क्वेअरचा. हे जर कळत असेल तर ई रेस टू 6 म्हणजेच असं होईल. आणि मग ते ई रेस टू 6 इंटू झेड क्यूब असं होईल. तर ह्या टाईपने आपण अशी सबस्टिट्युशन केली, ह्या टाईपने बुद्धीत घेतलं इथं आणि इव्हन केमिस्ट्रीमध्ये, तर आपले सर्व फॉर्म्युले जे आहे ते इतर सर्व ॲटमसाठी ॲप्लाय होतील. त्यामुळे हायड्रोजन ॲटम जर म्हणलं तर आपल्याला ती अडचण नाही पडत. पण हायड्रोजन ॲटम सोडून जर दुसरं ॲटम म्हणलं तर आपल्याला जिथं जिथं ई स्क्वेअर दिसतो किंवा त्या प्रोपोर्शनमध्ये तिथं तिथं आपल्याला नुसता ई लिहिण्याऐवजी ई स्क्वेअर असेल तर त्याला झेडनी गुणावं लागेल, ई रेस टू 4 असेल तर त्याला झेड स्क्वेअरनी गुणावं लागेल आणि ई रेस टू 6 असेल तर तिथं झेड क्यूबनी गुणावं लागेल. हे लक्षात घ्यायचं. हे बेसिक आता का आलं कसं आलं तेही सांगता येईल मला, पण ते सांगण्याच्या भानगडीत नाही पडत. एवढंच लक्षात घ्यायचं. आता नीट ऐकायचं आता परत. आता समजा हा 1/λ काढला, हा करण्यासाठी झाला स्पेक्ट्रल लाईनची वेव्हलेंथ आपल्याला याच्यावरनं काढता येईल हायड्रोजन स्पेक्ट्राची. आपल्याला जर इतर जर विचारलं तर आता इथे ई रेस टू 4 दिसतो, इथं ई रेस टू 4 दिसतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला अजून झेड स्क्वेअरनी गुणावं लागेल, झेड स्क्वेअरनी गुणावं लागेल, झेड स्क्वेअरनी. तर तेव्हा ते इतर ॲटमसाठीची स्पेक्ट्रल लाईन होईल. किंवा इथं आता इथं ई कुठं दिसतच नाही, हा रीडबर्ग कॉन्स्टंट म्हणजेच हा आर एच म्हणजे इथं ई स्क्वेअर कुठं दिसत नाही असं नाही, याला रीडबर्ग कॉन्स्टंट म्हणलेलं आपण याला. त्यामुळे हा रीडबर्ग कॉन्स्टंट एम ई रेस टू 4 अपॉन 8 एप्सिलॉन 0 स्क्वेअर एच क्यूब सी एवढा रीडबर्ग कॉन्स्टंट आहे. त्यामुळे जर हे दुसऱ्या ॲटमसाठी लिहिलं तर हा एवढा रीडबर्ग कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण आर एच लिहिलं म्हणजे इतर ॲटम्स जर कोणता जर असेल हायड्रोजन सोडून तर ते असं होईल, मग झेड स्क्वेअर येणार आहे तिथं. ही थोडी ट्रिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं तर आपल्याला ते सगळे प्रॉब्लेम सेकंदात सुटतील. नाही तर मग आपलं सगळं कन्फ्यूज होऊन फॉर्म्युला एकही आपल्याला येत नाही, एकही लिहिता येणार नाही, सुटणार नाही. का घ्यायचं कसं घ्यायचं आत्ता आपण थोडक्यात मी ते ट्रिक्स बोललो आणि फॉर्म्युले सेकंदात आपल्याला तयार करता येतील. तर याच्यावरूनच आता आपण जे काय पाहिलं, स्पेक्ट्रल लाईन कसं ट्रान्झिशन होतं, त्याच्या करस्पॉन्डिंग कशा लाईन स्पेक्ट्रा येतात, स्पेक्ट्रामध्ये कशा डिफरंट लाईन्स येतात, तर याच्याशीच पुढं रिलेटेड आपण आत्ता आपला वेळ जास्त झाल्यामुळं सेकंड पार्टमध्ये आपण हे पुढं कंटिन्यू करणार आहे. हे जे काय रीडबर्ग फॉर्म्युला आहे हा वरचा रीडबर्ग फॉर्म्युला झेड नाही लिहिलं तर तो कोणासाठी होईल,
झेड स्क्वेअर नाही लिहिलं तर तो हायड्रोजनसाठी होईल का ज्याचा झेड इज इक्वल टू 1 आहे. किंवा झेड स्क्वेअर लिहिला किंवा किमती टाकल्या तर तो इतरसाठी होईल. आणि मग झेडची किंमत 1 जरी टाकली झेड स्क्वेअरमध्ये तर हायड्रोजनसाठी तो अप्लाय होईलच. झेडची किंमत 1 टाकावं लागेल. सर्व ठिकाणी आपण झेड लिहिले आणि तो झेडची किंमत जर 1 टाकली तर सर्व ठिकाणी आपण झेड वापरत गेलो तर मग काय ते प्रत्येक म्हणजे जिथं जिथं ई स्क्वेअर आहे तिथं झेड स्क्वेअर येईल. जिथं जिथं ई रेस टू 4 आहे तिथं प्रत्येक ठिकाणी त्याला शेजारी झेड स्क्वेअर येईल. ई रेस टू 6 आहे तिथं झेड क्यूब येईल. असं मग जनरल फॉर्म्युला आपण लिहिला आणि मग झेडची व्हॅल्यू 1 टाकली तर हायड्रोजनसाठी अप्लाय होईल. तरी आपण तसं लिहिलं नाही. आपल्याला कॅल्क्युलेशन सोपी व्हावा, पटापट कॅल्क्युलेशन पुढे सिम्प्लिफाय व्हावा म्हणून आपण डायरेक्ट झेड इज इक्वल टू 1 म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रा घेतला का जे बोर्ड्सने घेतलं होतं आणि त्यानुसार सिम्प्लिफाय केलं. आणि मग ट्रिक्स वापरून फक्त आपण आत्ता मी बोललो त्याप्रमाणे बोर्ड्सने हायड्रोजनसाठी केलेलं आणि नंतर रीडबर्गने इतर ॲटमसाठी केलं आणि मग त्यामुळे ते झेड स्क्वेअर किंवा तो झेड त्यामुळं आलेला आहे. ठीक आहे, आपण इथंच थांबतो आपण सेकंड सेशनमध्ये. सेकंड पार्टमध्ये आपलं उद्या पुढं कंटिन्यू सुरू होईल. ओके, थँक्यू.